आज मी तुम्हाला दाखवणार आहे 1981 पासून सुरू झालेलं आणि अजूनही अपूर्ण असं म्युझियम। हे म्युझियम तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे, कारण की पूर्ण हे म्युझियम आहे हे लाकडापासून बनवलं आहे आणि असं भव्य दिव्य स्ट्रक्चर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका। आता आम्ही आलो आहे सेंचुरी ऑफ ट्रूथला। आता येताना आम्ही बोल्ट बुक केली, म्हणजे बोल्ट ॲपवरून कॅब बुक केली। आम्हाला फर्स्ट युजर म्हणून 50% डिस्काउंट भेटलं। 100 बातला होती ती आम्हाला 50 बातला मिळाली आणि त्याने आम्ही इथे आलो आहे। 15 ते 20 मिनटं लागली आपल्याला इथेपर्यंत पोचायला आणि इथे येऊन इथे येऊन आम्ही आता तिकीट काढले 700 बातची, दोघांचे 1400 झाले। आता 7:30चा टायमिंग आहे आपला, थोडं थांबायला लागेल 15-20 मिनटं आणि नंतर आपली टूर चालू होईल। आता तोपर्यंत जाऊया आपण पुढे, आपल्याला जायला सांगितलं तिकडे। तिथे थोडं गार्डन वगैरे पण आहे आणि मस्त एरिया आहे। एक साईडला आहे थोडं पट्ट्या, आपण जिकडून आलो आहे त्याच्यापासून एकदम वेगळाच एरिया, एकदम चांगलं दिसतं इकडे। ही आपली तिकीट आहे आणि त्याच्या मागे हे मॅन्युअल आहे, त्याच्यावर इकडे आपल्याला मॅप दिला आहे। मॅपवर आता हे सर्कल केलं तिथे आपण आहेत, म्हणजे तिकडे होतो, तिथून आता चालत आपण पुढे जाणार आहोत। इकडे पाणी पण आहे खाली आणि टर्मिनल 21 इकडे सर्व्हिस ऑफ, इकडे अशी ॲडव्हर्टायझिंग वगैरे केले टॅक्सीची वगैरे। इकडे पाणी पण आहे, इथे काहीतरी ॲक्टिव्हिटी पण केली जाते वाटतं, ती आता सध्या बंद आहे, दिवसाची असेल ॲक्टिव्हिटी। 18 आणि 19 नंबरची तिकीट आहे आपली। 6:30 इंग्लिशमध्ये आपल्याला ते सगळं एक्सप्लेन करणार आहेत आणि त्यासाठी आपण चाललो आहे आता एक व्ह्यू पॉईंट आहे चांगला त्या मंदिराचा। मंदिर आहे की नाही काय माहिती नाही, पण चांगलं मस्त दिसतं ते। आता समोर पोचलो वाटतं आपण, तिथे आपल्याला थोडं थांबायचं आहे, ते थांबूया आणि तिथेच डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो। आवाज बघा त्याचा, एंट्रन्स हा ना, आवाज पण एकदम वेगळाच करतात। झाडं वगैरे तिकडे समोर, काय तिकडे, अरे पलीकडे काय दिसतच नाही ते। ओके, समोर मंदिर आहे तिकडे, व्ह्यू पॉइंट आणि हा एंट्रन्स आहे। पाण्यात आहे की नाही माहिती, बघूया मॅपवर। व्ह्यू पॉइंट तिने दिलेलं आहे ना, हे काय पाणी आहे बाजूला पाणी आहे। पाणी कसलं आलं इथे? ओ जबरदस्त आहे मंदिर। एक नाही माहिती नाही अजून, पण तरी पण आपल्याला मंदिरासारखंच दिसतंय। वा, असं कॅमेऱ्यामध्ये समजत नाही, पण आजूबाजूला पाणी आणि मंदिरावर थोडीशी लाईट मारले आणि पूर्ण लाकडाचं मंदिर आहे, म्हणजे पूर्ण लाकडाचं जे काय आहे ते स्ट्रक्चर आहे आणि अजिबात कसलंच वापर नाही केलं याच्यात मेटलचा वगैरे। आणि एवढं कोरीव काम आहे ना याच्यावर, आता तुम्हाला कसं सांगू आहे बघा। आम्ही 6 वाजता इथे पोचलो, तसं तर टायमातच पोचलो, कारण की 6:30 वाजता इंग्लिश गाईड होता आणि विदाऊट गाईड तुम्ही आत जाऊ शकत नाही। इथे ड्रेस कोड पण आहे, पण असा फिक्स ड्रेस नाही, तुमचं पूर्ण शरीर कव्हर करेल असे कपडे घालून आलात तर बरं होईल। फसवून सगळं यांनी केलेलं आहे काम। My name is Lenny, so I'll be the staff to do the guided tour for the English this time, 6:30 in the evening. We're gonna spend time together, about 45 minutes only for the tour, and after the tour you can still go back inside, take more pictures until 8:25 in the evening. For turn after the tour, if you want to try on how to do the carving, you can do that also. Just in there first, because inside the museum we don't have toilets, okay?
nails to lock the woods together. They're just using the wood joint techniques at each time. However, you might see some nails outside the grinder is for the water drop. Here, this is a wooden pin and wooden wedge. Let's lock this one together. They have over 170 pieces of column. So this is how they interlock the mortise and the tenon like this. And here, this will hold the weight that it will not move. And this is how they lock the column and the balcony. Once they're locked, it will not move anymore. Right, coming from the past, yeah, like ancient Thai worker passed to generation to generation. Alright everyone, before we proceed with our tour, I would like to give you 1 to 2 minutes to take picture there, and after that we will continue, okay? Just 1 to 2 minutes everyone. Related with the Thai traditional culture. The first one there is Thai folk plays. In the past, they used what they had in nature to create a game. Like for example, they're using some banana tree to make a fake horse, coconut shell to walk, and cockfighting. The second Thai tradition is the Thai rice farmer, because in the past, most of the Thai are rice farmers, so they start from burning the rice, gathering for growing the rice, and praying for the rain. Actually, they also do cat parade here, because they believe that cat has magic power to release the rain. They're always good and bad. At the end, good will always win. So the good side there is the monkey, and the bad side there is the giant. Alright, moving on to the next part here. So everyone, this is our balcony here. It is inspired by Singhabanchur, a royal balcony. It is used for granting the public audience and special occasion. Decorated with a picture of Burana Takajor. Inside are the branches of flowers and leaves, which refers to wealth, peace, beauty, and creativity. Alright, next. So everyone on the roof there, that is the similar to Akuba Cambodia. That is what we call Brahma. The 4 golden state of mind, which are loving kindness, compassion, sympathetic joy, and equanimity. And below that is Indra riding Erewhon, the 3-headed elephant. That is the key character of good leadership, to avoid thinking, saying, and do bad things to the other people. So as we walk inside the museum and spend time here, we will recognize who we are, where we came from, and how do we survive. So be careful, be careful. You can do that by a turn right. Be careful with your steps. Alright, mind the steps. We are all the same and compounded with these 4 basic elements such as earth. Earth in our body, it could be our physical body, like organ inside our body, skin, and bones. The second one there is the balance and equal, which is the first truth of life. Respect, because we are all the same human being. Okay? याच्यावर नक्षी काढायचे बाकी आहे. हे अजून याच्यावर काढायचे ना वरपर्यंत. Again, if you are tired already, you can take a seat for a while I make some small sculptures represent the angels. So just he represents nature balance, that if we can balance the nature and our living, we will receive happiness. Or you heard Rama 9. He sacrificed all his life to improve the quality life of Thai people. He also supported every religion equally over 70 years and violence. Representing the mother with the son walking away from these people who are using drugs. So if we are surrounded with this kind of society. आपल्याला हे मंदिर दिसत असेल, पण हे मंदिर नसून म्युझियम आहे, म्हणजे संग्रहालय. हे स्ट्रक्चर आपल्याला आपण कोण आहोत, कुठून आलो, आपण कसं जीवन जगतोय, कसं जन्माला आलो, पाप, पुण्य, शिक्षण, जीवनाचं उद्देश, आपला समाज, समाजाची सुरुवात, जीवनाचा अंत, हे सर्व या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसेल. हे संग्रहालय तुम्ही एका दिवसात तर बघू शकत नाही. दिसायला तसं छोटं आहे, पण त्यातल्या कलाकृती बघत बसाल तर तुम्हाला भरपूर टाइम जाईल आणि त्या बघण्यासारख्या पण आहेत. संपूर्ण माहिती आपल्या गाईडने दिली, पण ती इंग्लिशमध्ये होती आणि हिंदी आणि मराठीमध्ये अवेलेबल नव्हती. तर त्यासाठी हिंदीमध्ये मी या व्हिडिओच्या शेवटला माहिती उपलब्ध करून देईन. ती माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि थोडी जास्त माहिती या स्ट्रक्चरबद्दल मिळवू शकता. आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी एक युनिक गोष्ट बघायची असते. तीच ही युनिक गोष्ट माझ्या तरी जीवनात आहे. म्हणजे आजपर्यंत बघितलेल्या सर्वात भारी आर्टमध्ये तर मला हेच आर्ट आज बघायला भेटलंय.
आपलं सेंचुरी ऑफ ट्रूथ बघून झाले आणि एकदम भारी होतं, तुम्ही पण येऊन बघितलं पाहिजे. आता ही व्हिडिओ इथे संपूया. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.